दरम्यान राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना जेनझींसोबत संवाद साधायला जरा उशीर झाला असं म्हणत टोला लगावलाय. पाहूयात. काल मोहन भागवतांनी पण तरुणांशी संवाद साधला. एका बाजूला उशीर झाला. साहेब त्यांनी जेनझींसोबत संवाद साधला मोहन भागवत आणि ते म्हटले की डोळे झाकून उशीर झाला. साहेब काल मोहन भागवतांनी पण तरुणांशी संवाद साधला. एका बाजूला उशीर झाला. साहेब त्यांनी जेनझींसोबत संवाद साधला मोहन भागवत आणि ते म्हटले की डोळे झाकून उशीर झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष करण्यात आले. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशातील तरुणांना थेट संबोधित करावं आणि त्यांच्या रोजगार, शिक्षण तसंच भविष्यासाठी सरकार कोणती पावलं उचलतंय याची स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली आहे. 15 अगस्त आ रहा है. हर इंडिपेंडेंस डे को हमारे प्राइम मिनिस्टर रेड फोर्ट से भाषण करते हैं. तो इस बार हम चाहते हैं कि प्राइम मिनिस्टर का जो स्पीच है वो जेनजी के लिए हो, यूथ के लिए हो. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अपनी स्पीच में इस बार 15 अगस्त को बताए कि वो जेनजी के लिए क्या कर रहे हैं, यूथ के लिए क्या कर रहे हैं और कैसे वो इनको एक बेटर फ्यूचर प्रोवाइड कर सकते हैं. और मैं आप लोगों से भी रिक्वेस्ट करता हूँ कि अगले एक हफ्ते तक प्लीज़ आप सभी लोग प्राइम मिनिस्टर से रिक्वेस्ट करिए कि इस बार उनकी जो स्पीच है वो आप लोगों के लिए होनी चाहिए, यानी कि जेनजी के लिए होनी चाहिए, यूथ के लिए होनी चाहिए. अभिजित दिपकेंची ही जी मागणी आहे ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचेलच. 15 ऑगस्ट जवळ येते आणि त्यानिमित्ताने तरुणांसाठी भाषण करावं अशी ही मागणी आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून. सचिन, दरवर्षी जेव्हा 15 ऑगस्ट असतो तेव्हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरती संबोधित करतात आणि त्याची सर्वांना देशवासियांना उत्सुकता असते की यावर्षी पंतप्रधान नेमकं काय संदेश भारताला देणार आहेत, भारतीयांना देणार आहेत, त्याची उत्सुकता नेहमीच असते. मात्र आता आठवडाभरावरती हा 15 ऑगस्टचा जो आपला स्वातंत्र्य दिवस आहे तो आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता जेनजींची बाजू मांडणारे अभिजित दिपके यांनी जी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतोय की येत्या 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेनजींच्या बाबत चर्चा करावी. त्यांचे शिक्षण असेल, व्यवसाय असेल, बेरोजगारी असेल, या सर्व विषयाला त्यांनी घ्यावं, या विषयाला त्यांनी हात घालावा अशा पद्धतीची मागणी अभिजित दिपकेने केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय जनतेला देखील असं म्हटलेलं आहे की तुम्ही देखील विनंती करा या 8 दिवसांमध्ये जेणेकरून देशाचे पंतप्रधान ही मागणी आता मान्य होतं का हे पाहावं लागेल. धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी.